स्मिताज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे ही खीर, जी की गव्हापासून बनलेली आहे. तर चला बनवूया. हे आपण जे रोजचे गहू वापरतो चपातीसाठी ते गहू नाही आहेत, ह्याला जोड गहू म्हणतात. ते जास्त करून लातूर साईडला बनवली जाते आणि त्या साईडला हे गहू भेटतात. ह्या साईडला आपण जास्त लॅप्सी म्हणून बनवली जाते. गव्हाची खीर वगैरे असं बनवत नाही. तर चला बनवूया. एक दिवस मी भिजत घातलं होतं आणि आता त्याला आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, गहू पण हे वेगळ्या पद्धतीने दिसतंय. तर चला बनवूया. आधी मी ह्याला कुकर घेतलेला आहे गरम पाणी करून, आणि त्यामध्ये आता आपल्याला धुवून ठेवायचे आहेत. हे एक दोनदा धुवून घेतलेलं आहे मी, आणि आता एक 10-12 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, म्हणजे ते शिजलं जाईल. कुकरला झाकून आपल्याला शिट्ट्या घ्यायच्या आहेत 10-12 शिट्टे इथे आपल्या झालेल्या आहेत. ते बघू शकता तुम्ही, गहू आपलं शिजलेलं आहे. तरी ते थोडंसं निब्बरच असतं, पूर्ण शिजलं जात नाही किंवा मग ते जास्त मऊसूत होत नाही. त्यामुळे अजून एकदा आपल्याला थोडंसं, जसं आपण पुरणाला चटका देतो त्या पद्धतीने अजून एकदा आपल्याला ह्याला शिजून घ्यायचं आहे. थोडंसं आधी त्याला हाटून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे ते एकदम मिक्स होईल पाणी आणि गहू असं, आणि त्या गव्हातलं थोडंसं जे की त्याचं पीठ आहे गव्हामधलं ते थोडंसं बाहेर आल्यासारखं होईल आणि मिक्स होईल पाण्यामध्ये ह्या पद्धतीने. आणि आता चवीपुरतं मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे यामध्ये, बघू शकता तुम्ही. आणि आता हे गहू मी 4 वाटी घेतलं होतं, त्या पद्धतीने मी इथं गूळ घेतलेला आहे. 2 ते 2.5 वाटी गूळ खिसलेला टाकलेला आहे मी. या खिरीमध्ये खूप प्रोटीन असतं, जेणेकरून की ते बॉडीला खूप ताकद मिळते. आणि जास्त करून हे पैलवान वगैरे त्यांना जास्त खायला दिलं जातं. हे प्रोटीन भेटू शकतं आपल्याला यामुळे. आणि पूर्ण आता हे पाणी त्यातलं गूळ विरघळला गेला आहे, इथं बघू शकता तुम्ही. आता त्या गुळाचं एकदम गूळ आणि गहू एकदम असं मिक्स झालं पाहिजे, या पद्धतीने बघू शकता तुम्ही. इथे शिजून पूर्ण ते एकदम मिक्स झालं पाहिजे, ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला यामध्ये विलायची पावडर, ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत. आणि हे मिक्स करून आपल्याला 1-2 मिनटं फक्त शिजवून घेतल्यासारखं करायचं आहे, म्हणजे जे की आपण ड्रायफ्रूट्स टाकलेत ते थोडंसं मऊ होतील ह्या पद्धतीने. आणि आता आपली खीर ही तयार आहे. दूध, तूप आणि खोबर तुम्ही यामध्येही टाकू शकता किंवा वरूनही टाकू शकता, ऑप्शन आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नक्की ही खीर बनवा आणि कमेंटमध्ये